नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगती दिव्या. महाराष्ट्र एप्स्टीन फाइल्स अशोक खरात प्रकरणावर आधारित चित्रपटाचा टीजर प्रदर्शित. स्वतःला स्वयंभू म्हणणाऱ्या अशोक खरात प्रकरणाची चर्चा अद्यापही थांबली नसतानाच या गाजलेल्या प्रकरणावर आधारित महाराष्ट्र एप्स्टीन फाइल्स या चित्रपटाचं टीजर प्रकाशित करण्यात आलं आहे. या टीजर मध्ये अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा पहिला लुक समोर आला असून त्यांनी रुपाली चाकणकर यांपासून प्रेरित पात्र साकारता दिसत आहे. मात्र अशोक खरातची भूमिका कोण साकारणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता सर्व काही समोर येणार अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. यामुळे या चित्रपटातून नेमके काय खुलासे होणार याकडे सर्वांचं लक्ष वेधून राहिलं आहे. अशोक खरात प्रकरणात नाशिकमध्ये या कथित भोंदू बाबानं अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढून लैंगिक शोषण केल्याचा आरोप लागला. तसेच राज्यातील अनेक राजकीय नेते, अधिकारी, प्रभावशाली व्यक्ती त्यांच्या संपर्कात असल्याचंही समोर आलं. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचे नाव आर्थिक व्यवहारामुळे चर्चेत आलं. त्यानंतर त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देखील दिला. टीजरमध्ये दीपाली सय्यद या कथित खरातच्या डोक्यावर छत्री ठेवून उभ्या राहताना दिसत आहेत. अशोक खरात प्रकरण उघडीस आल्यानंतर सोशल मीडिया व्हायरल झालेल्या एका छायाचित्राची आठवण करून देणारे हे दृश्य असल्याची चर्चा आहे. चित्रपटाची कथा आणि प्रमुख कलाकारांची नावं अद्याप गुप्त ठेवण्यात आली. या चित्रपटाची कथा सागर कुमार एस जैन यांनी लिहिलं असून पटकथा आणि संवाद संजय नावगिरे यांनी तयार केलं. छायांकन आकाश काकडे, कलादर्शक अक्षय अंबेकर आणि वेशभूषा आकांक्षा गांधी आणि प्रोडक्शन हेड सचिन धनवंत आणि प्रोडक्शन कंट्रोलर नेहा घोडके आहेत. तर थांबूया इथेच, पाहत रहा डीसी न्यूज मराठी.